एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची, आपल्या ठाण्यामध्ये दिव्यांगांच्या किती कॅबिन आहेत, किती आहेत कॅबिन? सगळ्या गल्लीमध्ये कॅबिन आहेत. कोणाला दिल्यात काय माहिती नाही. हे 2 दिव्यांग बघा, हे आई मुलगा आहे ना त्यांचा, हा मुलगा त्यांचा, या आई त्यांच्या. ही तुमच्याच याच्यावरती किती आपण फक्त ते दिव्यांग आहेत की नाही दाखवा. फक्त तुम्ही एकदा त्यांना दाखवा, त्यांचे हात पाय दाखवा, यांचे डोळे दाखवा. मला वाटतं मला असं इकडे बघ, हे बघ इकडे, हा बघा ना, दिव्यांग आहेत ना, 100% दिव्यांग आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, यांना आज रोजगार नाहीये. लोकांच्या घरी धुनी भांडी करतात आमच्या बिल्डिंग मध्ये. एक प्रश्न होता, 11 जानेवारी 2022 मी जर चुकत नसेल तर याच ठाणे महापालिकेच्या वर पहिल्या माळ्यावर आपण यांना काहीतरी लाईव्ह केलं होतं. आपण यांच्या घरासाठी भांडत होतात, काय प्रकार आहे? त्यांच्या घरासाठी भांडत होतो. ते भाडं घ्यायला आलेले त्यांच्याकडे म्हणून, भाडं आणि इतर अजून त्याच्यावरती काय ते काय लावतात चार्जेस कसले काय काय काय. आता त्यांच्याकडे ते यायचे बंद झाले जेव्हा आपण. पण यांना रोजगार म्हणून एक टपरी नाही देऊ शकत. अरे सगळं खाल का तुम्ही? सगळं यांचंही खाल. बेशरम माणसं झालेली आहात तुम्ही, की या माणसांचं तुम्ही खाताय. परिस्थिती बघा ना काय आहे. पेन्शन बंद झाली त्यांची, पेन्शन बंद झाली. काय परिस्थिती आहे? टपऱ्या आहेत ना, टपऱ्या नेत्यांचे चेले आहेत ना, त्यांना टपऱ्या दिल्या आहेत. आणि काय केलं त्यांनी, कुठला तरी बाहेरचा माणूस आणून वडापावला भाड्याने, याला भाड्याने. अरे मराठी माणसांना लाजा वाटतात का तुम्हाला मराठी म्हणून लोकप्रतिनिधी बनताना? जे आता जे नेत्यांचे चेले आहेत यांना दिले जात आहे. पण ज्यांना खरी गरज आहे, जे खरं अपंग आहेत, त्यांच्यापर्यंत ही सुविधा मिळत नाही. खेदजनक गोष्ट आहे. आणि यांचे बिचारचे पेन्शन बंद झाली. हो, ते विचार खाणार काय? यांची मालमत्ता आहे ती. हे आहेत त्याचे मालक, त्या टपऱ्यांचे मालक हे आहेत. आणि तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे साल्यांनो. तुम्ही यांच्या ताटातलं खाता कुत्र्यांनो. तुम्हाला लाजा नाही वाटत? हे बघा ना, किती वर्ष झाली रे. आंधळा झाला, याला मोतीबिंदू झालेला. हा जन्मापासून असा नव्हता, हा आता झाला आंधळा. जवळजवळ आता तर 8-10 वर्ष झाली तो आंधळा झालाय. मग ही लाडकी बहीण, ही लाडकी बहीण नाही का? ही लाडकी बहीण नाही कोणाची? पुढे पुढे बघा परिस्थिती बघून तरी बघा. काय भेटतही नाही. वाचू द्या हो. आज रक्षाबंधन आहे, आज रक्षाबंधन. हे बघा, ही बहीण बघा तुमची बहीण बघा रस्त्यावर फिरते. तरी काम करू.